हॅलो मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. तर आज तुम्ही काय बघत आहात, हे आज आहे दिंडी. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मी दिंडीचं दर्शन करून देणार आहे. ही दिंडी चाललेली आहे पंढरपूरला एकादशीसाठी. ऍक्च्युली हा व्हिडिओ तुम्हाला खूप लेट येतोय, कारण त्याचं झालं असं की शेतातल्या कामांमुळे मला एडिटिंगला वेळ भेटत नव्हता. त्यामुळे मी खूप उशिरा एडिट करायला घेतलेला आहे. हा काय एडिट वगैरे काय केलेलं नाही, जशाच्या तशा क्लिप मी जोडून घेतलेल्या आहेत आणि ते तुमच्याशी शेअर करत आहे. तर त्याचं झालं असं की आमचं गाव पडतं बघा पंढरपूरच्या वाटेवर. मग पंढरपूरला जाणारा रोड जो आहे तो आमच्या गावापासून खूप जवळ आहे. तर ज्यांची हौस आहे, ज्यांना कुणाला सोय होते की पाण्याची व्यवस्था असते, राहण्याची व्यवस्था असते जास्त त्यांच्याकडे अशी ही दिंडी बोलवली जाते. जेवण वगैरे घातलं जातं त्यांना. थोडासा खारीचा वाटा असतो हा. तर भरपूर आमच्या ह्या रोड करमाळा तालुक्यामध्ये जेवढी काही गावं पडतात ना, प्रत्येक गावांमधून ज्या वाटेवरून दिंडी जाते त्या वाटेला जी काही गावं आहेत ना, त्या गावांमध्ये अशा दिंडी मुक्कामी येतात. सकाळच्या नाश्त्यासाठी येतात, दुपारच्या जेवणासाठी येतात. आणि ती लोक आल्यानंतर असं थोडंसं हरिपाठ म्हणतात, भजन वगैरे होतं, कधी कधी कीर्तन होतं, कधी खूपच गमतीने भारुडं म्हटली जातात, कधी फुगडी खेळतात, कधी बायका भजन बोलतात, छान छान विठ्ठल गीतं बोलली जातात महिला त्या दिंडीमध्ये आलेल्या. आणि अक्षरशः एवढं प्रसन्न वातावरण होऊन जातं ना, एकदम भक्तिमय वातावरण होऊन जातं. आणि दिंडीमध्ये खूप लहान मोठी मुलं अशी भरपूर आलेली असतात लोक. काही ठिकाणी 300 लोक, काही ठिकाणी 600, काही ठिकाणी 700, काही ठिकाणी 1000, काही ठिकाणी 500. जशी दिंडीमध्ये ज्या गावावरून निघणाऱ्या दिंडीमध्ये जेवढी लोक असतील तेवढी एकाच्याच घरी येतात. आणि आम्ही तो खर्च सगळा एकटाच तो व्यक्ती करत असतो. आणि आम्ही सगळेजण हातभार लावत असतो. म्हणजे कुणाची इच्छा असेल तर कुणी नेऊन द्यायचं आपल्यातर्फे अन्नदान, किंवा नसेल तर आपलं कामात त्यांना हातभार लावायचा, भाकरी करायला जायचं, भाजी करून जेवणाच्या पंक्ती वाढणं वगैरे असं काय बरंच काही कामं असतात. यांना झोपायला एकाच्याच घरी एवढी जागा नसेल तर आजूबाजूच्या परिसरामध्ये यांना झोपायला निवारा दिला जातो, चहा पाणी केलं जातं. असे सगळेजण आपल्या आपल्या इच्छेने जे काही होतंय आपल्याच्याने ते सगळेजण करत असतात. तर इथं छान असं भजन चाललेलं आहे महाराजांचं. मी म्हटलं थोडंसं शूट करावं म्हणून हे घेतलेलं. तर ही आहे मुक्कामी दिंडी. आणि उद्या सकाळी परत येणार आहे माझ्या दुसऱ्या जाऊबाईच्या घरी दुसरी दिंडी. ती आहे दुपारच्या जेवणाची दिंडी. आणि नंतर लगेच असं घ्यायचं. कशी वाटली तुम्हाला ही? आमच्याकडे जी सिस्टीम चालू असते, जी प्रथा आहे पहिल्यापासून दिंडी जेव घालण्याची, खूप जुनी परंपरा आहे ही दिंडी जेवायला घालायची. तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओमध्ये कंटिन्यू करा. श्री गुरु भाषण होतं तुम्ही सदा सर्वदा तुझा गडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंतार समर्थ. आणि याच दिवशी माझ्या आईकडे सुद्धा दिंडी आलेली असते. ती पण मुक्कामीच दिंडी असते. तर मी माझ्या जाऊबाईच्या घरी थोडी मदत करून, आता जाऊबाईचं घर म्हणजे आमचंच घर, एकाच घरातले आहोत ना आम्ही, तर ती सोडून इकडे कसं यायचं म्हणून मी आपली इकडे आली आईकडे. आणि नंतर दर्शन घेण्यासाठी आली महाराजांचं दिंडीचं. आणि थोडंसं जेवलो आणि नंतर आम्ही आमच्या घरी आलो. तर आईच्या इथे थोडे व्हिडिओ बनवले आणि लगेच रिटर्न आलो आम्ही. तिथं जास्त वेळ नाही थांबलो. हॅलो मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. तर कालपासून खूप बिझी आहे, खूप म्हणजे खूप बिझी आहे.
आणि आमच्याकडे दिंडी आलेली आहे. माझ्या चुलत जाऊबाईच्या घरी काल रात्री दिंडी आलेली, मुक्कामी दिंडी होती ती. काल रात्री माझ्या आईकडे पण मुक्कामी दिंडी होती. मग काल इकडं या घरी जेवण होतं दिंडीचं आणि आज सकाळी ती दिंडी आम्ही वाट लावली, तोपर्यंत दुसऱ्या जाऊबाईच्या घरी दिंडी आलेली आणि इकडे ना वारकरी मंडळी सगळेजण आराम करतायत. मला डिस्टर्ब करायला आवडलं नाही त्यांना, म्हणून मी लांब येऊन व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे आणि भाकरी करून आलेले आहे. आता त्यांची जेवण वगैरे झालेलं आहे. आता ती लोक निघतील तर थोडे क्लिप्स मी टाकेल, पण आता आम्ही दिंडी वाटे लावायला जाणार आहे आणि नंतर आल्यावर जेवणार आहे. तर ते लोक आराम करतात, मी ते तुम्हाला दाखवते थोडंसं. आणि आपण दिंडीच्या मंडपात जाऊया आता. चला, इकडे शेरूला बांधून ठेवलंय मी. काय रे शेरू, कोणाला भुकतो? काय झालं? काय ना, शेरू मोठा दिसतो त्यामुळे घाबरतात सगळेजण त्याला, म्हणून त्याला बांधून ठेवलेलं आहे. तर इकडे दिंडीवालीची गाडी बरं काही मातापूरची दिंडी आहे. 1 मिनिट. कपडे वगैरे सुकायला घालून महिला मंडळाने आराम केलेला आहे. इकडे पुरुष मंडळींचा आराम चालू आहे, जेवण वगैरे करून. आणि मी चालले आता दिंडीवाल्या घरी. माझ्या मोबाईल घे ना. झाले काय, मी भाकरी करण्यात बिझी होती आणि मला व्हिडिओ काढायला वेळ नव्हता, म्हणून चौधरी साहेबांनी त्यांच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढले. आता ती क्वालिटी चांगली नाही, चांगली येणार नाही, तरी काय हरकत नाही, मी क्लिप जोडून टाकेल त्याच्या, कारण मला वेळच भेटला नाही, आम्ही भाकरी करण्यात बिझी होतो. तर चला, अजून भेटूया नंतर. ठेवली तुम्ही तिला अजिबात नको तुम्हाला. आता पांडुरंग सांगा पुरी करा. काय म्हणते बाबाकडे गेलो लग्नाला 12 वर्ष झाले माझे नाही पाहिला मी
गणपती गजानन सरस्वती देऊन आले गणपती गजानन साखरे सरस्वती देऊन आले गणपती गजानन गणपतीच्या लग्नाची तुझा सागर वाजली गणपतीच्या लग्नाची तुझा सागर वाजली अरे नवरी नटली गणपती बाई मुटली काय 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 गणपती मुटली नवरी नटली बाई बाई मुटली प्रभु दीननाथ आज्ञा द्यावी आम्ही येतो आम्ही आज्ञा द्यावी आता येतो आम्ही राई रखमाबाई प्रभु दीननाथ राई रखमाबाई गरुड हनुमंता नमस्कार माझा नमस्कार माझा गरुड हनुमंता नमस्कार माझा गरुड हनुमंता राई रखमाबाई माता राई रखमाबाई माझे माहेर पंढरी हो माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी माझे माहेर गळा लागला गळा माझे माहेर पंढरी हो 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 माझे माहेर माझी माहेर पंढरी 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 माझी माहेर माझी आई बाप आणि माझी आई
चंद्रभागा करीतसे पाप भंगा हो करीतसे पाप भंगा माझे माहेर पंढरी हो माझे माहेर पंढरी पंढरी आहे भिवरे जातीरी आहे भिवरे जातीरी हो माझे माहेर पंढरी हो माझे माहेर पंढरी एका गला हो तुम्ही पुढे जाणार आहे पुढे जाणार आहे बायका गेले तर आपल्याला जय हरी जय हरी तू म्हणली मोहन घ्यायचा माग पुढून नाही ना पुढे जायला जमलं नाही मागं राहिलो आपण काय माहिती आता आपल्याला येऊ की तर मंडळी आम्ही दिंडीची पाठवणी करून आलेलो आहे आणि मळ्यातून हिंडत हिंडत आलो आम्ही उदास वाटायला लागलं राव कालपासून किती लोक जिकडे बघावं तिकडे लोक दिसायची आणि आज आता अचानक सगळेजण गेले एकदम उदास वाटायला लागलं कसं दिसतंय वसाड बघण्यातच फरक वाटायला लागला काल सगळीकडे माणसं दिसत होती आज दुपारपर्यंत दिंडी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत माणसं दिसत होती इथून रस्त्याची दिंडी दिसते बरं का पण खूप लांब आहे एकदम छोटी छोटी माणसं दिसतात तुम्हाला नाही दिसणार ते तर चला तर मंडळी आमच्याकडे अशा दिंड्या येत असतात आषाढी एकादशीला आणखीन कार्तिकीला पण येतात वाटतं पण अशा आषाढीमध्ये अशा जेवणासाठी मुक्कामासाठी थांबतात कारण ते दिवस पावसा पाण्याचे असतात ना म्हणून आणि दिवसातून नगरमार्गे जाणारे इकडून दिंड्या जातात नांदेडची लोक नगरची लोक या रस्त्याने जातात तर सगळीकडं म्हणजे एकदम प्रसन्न वातावरण असतं आणि काय सांगायचं एवढं काय बोलतात ना ते वातावरणामध्येच एकदम विठ्ठल नामाने एकदम जसं काय पानं फुलं सगळी एकदम नाचायला लागतात एवढं सुंदर वाटतं किती सगळीकडं उल्हासच उल्हास भरलेला असतो ज्या बायका सोडवायला गेल्या होत्या त्या बघा आता आल्यात मी खूप लांब नव्हती गेली माझा पाय दुखतोय 2-3 दिवस झाले ज्या लांबपर्यंत गेल्या होत्या ना तुळस डोक्यावर घेऊन त्या बायका आता आल्यात मला पण जायचं होतं तुळस डोक्यावर घेऊन पण प्रॉब्लेम असा होतो की मी त्या ह्याच्यामध्ये गुंतली ना की मला व्हिडिओ काढायला भेटत नाहीत दुसरे कोण व्हिडिओ काढणार नाही आमच्याकडे मीच शूटिंग करणारी मीच एडिटिंग करणारी मीच अपलोड करणारी तर चला तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र